विसर्जन मिरवणूकचं एकदा म्हणजे विवेक कटावकरांनी रथ केला होता आणि बाबूगेनू चौकापाशी एकदा एक चाक पंक्चर झालं. पुढं गणपती चौकामध्ये चाक पंक्चर झालं. आता दोन्ही चाकं पंक्चर झाली. तेव्हा फक्त 4 टायरवरच होतं. हो हो, डबल टायर डबल टायर नव्हतं. मग त्या वर्षी पुढं आता स्टेपनी पण संपली. मग काय करायचं? मग अण्णा म्हटले दीपक शेट काय करता येईल? म्हटलं मला फक्त 2-3 कार्यकर्ते द्या. माझ्या गोडाऊनला गेलो. मोठे सागवानी वासे आणले, ते गाड्या खाली घातले आणि जगन्नाथाचा रथचा सारखा ओढतो तसं कार्यकर्त्यांनी तो रथ तिथपर्यंत जागेवर नेला आणि कुठेही काही कळलं पण नाही लोकांना की काही अडचणी झालेल्या आहेत. आणि मग म्हणजे तो विवेकच्याही खटावकरांच्या पण हा स्मरणात आहे आणि माझ्याही काय स्मरणात आहे की त्यावेळेला बाप्पांनी बुद्धी दिली आणि त्यांनी ते सगळं प्रसंग ओढून नेला. बरोबर, ऐन वेळी आलेल्या संकटांना सामोरं जाऊन पण ते बाकीच्या न कळता काही गोष्टी टेक्निकली त्या लोकांना काही कोणाला कळलं नाही की हे काय करतायत कार्यकर्ते. म्हणजे आम्ही त्याला वाशाला पण फारसे दाखवलं नाही, फक्त गाडा ढकलतोय अशीच आम्ही ऍक्शन दाखवली.